डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अखंड मानव जातीला माणूस म्हणून जगण्यासाठी यांनी क्रांती केली आणि 140 कोटी लोकांना संविधानाच्या माध्यमातून एक शिस्तबद्ध आणि आदर्श लोकशाहीवाद देश घडवण्यामध्ये ज्यांनी प्रयत्न केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं या बिंदू चौकामध्ये ऐतिहासिक बिंदू चौकात जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय राजकीय सर्व क्षेत्रातले नेते मंडळी सर्वांनी इथे येऊन बाबासाहेबांना नतमस्तक होऊन अभिवादन केलं। आज खरं तर आम्हा सगळ्या तमाम बहुजन समाजाच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण आहे, कारण 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि गावकुसाबाहेर राहणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये एक प्रकाश पडला आणि बाबासाहेबांनी जी क्रांती केली ती क्रांती खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी उपयोगी ठरलेली आहे आणि म्हणून आम्हा सगळ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दैवत आहेत आणि तो दैवतांचा विचार घेऊन आम्ही सगळ्या अनुसूचित जाती सर्व एकत्र करून तसंच बहुजन समाज सगळ्यांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार एकत्रित घेऊन वाटचाल भविष्यामध्ये केली हीच खऱ्या अर्थानं या दोघांना अभिवादन होणार आहे अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो। पहिल्यांदाच 59 जाती एकत्र येऊन एक संयुक्त आरक्षण अनुसूचित जातीमध्ये एकत्र आलेला हा कार्यक्रम भव्य दिव्य असा कार्यक्रम आपला काय अनुभव? तर फार पूर्वीपासून आम्ही चळवळीचे कार्यकर्ते या महापुरुषांना कुठल्याही एका जातीच्या चौकटीमध्ये बसवू नये अशा आम्ही पूर्वीपासून चळवळ उभा करतो, त्याला आता यश यायला लागलेलं आहे आणि प्रत्येकाने आता ठरवलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज एका मराठा समाजाचे नाही तर ते बहुजन समाजाचे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नाही तर बहुजन समाजाचे आहेत, प्रत्येकाने महात्मा फुले हे माळी समाजात नाही तर ते बहुजन समाजासाठी या सगळ्या महापुरुषांनी क्रांती केली आणि म्हणून सगळे दैवत आम्हा सगळ्यांचे आहेत। आम्हाला सगळ्यांना एक चांगलं जीवन मिळावं, आमच्या जीवनाला जगण्याचा एक चांगला अर्थ मिळावा म्हणून या सगळ्यांनी महापुरुषांनी क्रांती केली आणि म्हणून आपण या सगळ्यांना कुठल्या एका जातीमध्ये वाटून न घेता सगळ्यांनी एकत्रित येऊन ह्या महापुरुषांचा विचार घेऊन पुढे वाटचाल करणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं समजलेलं आहे सगळ्यांना आणि म्हणून आम्ही अनुसूचित जातीतल्या 59 जाती एकत्रित आम्ही येऊन या महापुरुषांना अभिवादन करायला लावलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही 59 अनुसूचित जाती 59 जाती एकत्रित येणं काळाची गरज बनलेली आहे। काही प्रस्थापित जाती सत्तेचा गैरवापर करून बोगस दाखल्याचा वापर करून अनुसूचित जातीचे लाभ घ्यायला लागलेले आहेत, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 59 जाती या ठिकाणी एकत्रित येऊन एक संघपणे पुढच्या काळामध्ये काम करण्यात अशा पद्धतीचं चित्र या जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं आहे।